नेहमी हसत असणारी माया आज उदास होती. मला दिसत होतं काहीतरी आहे जे ती लपविण्याचा प्रयत्न करत होती. मी तिच्याकडे गेले. अर्धा तास एकटं पाहत होते, तरी तिला त्याचा अंदाजही नव्हता. थोड्या वेळात तिचे डोळे भरून आलेले दिसले. मला आता राहावे ना. मी पुढे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तितक्यात माया अनावर होऊन रडू लागली. जणू काही ती माझीच वाट पाहत होती. ती काही व्यक्त करण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि मी तिला काही विचारण्याच्या. जवळजवळ 10 ते 15 मिनिटे ती मला मिठी मारून रडत होती आणि त्यामध्ये सुद्धा ती स्वतः सोबतच बोलत होती. मला थोडं ऐकू येत होतं, पण ते स्पष्ट नव्हतं. मी तिच्या पाठीवरून हात फिरवून समजावत होते. शांत हो, शांत हो, सगळं ठीक होईल, असं समजावत होते. पण ती नाही होणार, असं बोलून अजून रडू लागली. खूप प्रयत्न करून मी मायाला शांत केलं. तिला पाणी दिलं. माया आता शांत झाली होती. मी सुद्धा तिला आणखी काही त्रास नको म्हणून तिला दुसऱ्या विषयामध्ये अडकवण्याचा विचार करत होते. तितक्यात मायाच समोरून म्हणाली, "एक स्त्री एकटी राहू शकते का?" मी एकदम गोंधळून गेले. हिला काय उत्तर अपेक्षित आहे आणि नक्की माझ्या उत्तराने सगळं ठीक होणार आहे की सगळं बिघडणार आहे? या विचाराने मी शांत झाले. मी तिचा प्रश्न टाळत, "माया, वीर कसा आहे? तो खूप मस्ती करत असेल ना आता?" असं बोलून मी नवीन विषयाला सुरुवात करत होते. ती म्हणाली, "वीर मला सोडून राहू शकतो का?" तिने दुसरा प्रश्न माझ्यासमोर ठेवला. आता विषय बदलण्यात काही अर्थ नाही, हे कळलं होतं. मी पुढे बोलले, "माया, माया सगळं ठीक आहे ना? तू, वीर, राजवीर." सगळे माया कठोर स्वरामध्ये म्हणाली, "नाही, नाही, नाही, काहीच ठीक नाही विधी, काहीच ठीक नाही. सगळं विस्कटलं आहे. कुणाची तरी नजर लागली आम्हाला." हे ऐकताच मी शांत झाले आणि अस्वस्थ सुद्धा. "माया, तू मला सगळं व्यवस्थित आणि शांत होऊन सांग. अजून काहीच नाही झालं, सगळं नीट होणार. तू असं हारून जाऊ नकोस." मी तिला समजावत होते. मायाने 2 मिनिटे डोळे बंद केले आणि शांत बसली. मी तिला फक्त बघत होते. थोड्या वेळात माया स्वतःहून मला म्हणाली, "मला काही कळत नाही. माझं खरंच काही चुकतंय का विधी? सगळे मला चुकीचे समजतात की मीच चुकीचे आहे? तू मला खरं सांग. मला वाईट वाटेल असं विचार करू नको." मी म्हणाले, "हे बघ माया, नक्की काय झालं आहे ते मला आधी व्यवस्थित सांग. मी खरंच सांगेल, पण मला आधी विषय जाणून घ्यायचा आहे." आता माया एका जागी स्थिर झाली. पुढे तिची कथा मांडू लागली. वीर म्हणजे मायाचा मुलगा, जो आता 3 वर्षाचा आहे, आणि राजीव म्हणजे मायाचा नवरा राजू, आणि माया ने प्रेमविवाह केला होता. काल लग्नाला 4 वर्ष झाली होती आणि लग्नाचा वाढदिवस होता. मंद स्वरामध्ये माया म्हणाली, "लग्नाचा वाढदिवस होता काल, पण मी कसं विसरले? काहीच कळलं नाही ग विधी. हं, थोडं ऑफिसमध्ये कामाचं भार जास्त आहे. स्वतःला वेळ नाही देता येत. कोणता दिवस, वार, तारीख काही कळत नाही. सकाळी उठते, नेहमीसारखं आवरते. वीर आणि राजीवला उठवते.
त्यांच्या सर्व वस्तू त्यांच्या समोर मांडून ठेवते. त्यानंतर मीना कामोई येते. मग मी निघते. मला पूर्ण दिवस वीर आणि राजीवला विचारपूस करण्यासाठी वेळ नाही मिळत. हा, कधी कधी मी लवकर दुपारचं जेवण संपवून वीरसाठी मीनाला फोन करते. राजीवला मी ऑफिसमधून निघाल्यानंतर फोन करते. ते पण माझ्या घाईमध्ये. पुरेसे बोलणं होत नव्हतं कधी. पण राजीव मला समजून घेतोय असं वाटायचं मला. घरी गेल्यानंतर वीर खूप कमीदा जागा असायचा. बराच दिवस तर झोपलेला असतो. मला खूप वाईट वाटतं की मी त्याला वेळ देऊ शकत नाही. एक आई म्हणून. पण खूपदा मी स्वतःला समजावत असते की हे सर्व त्याच्यासाठीच तर करते. वीर जेव्हा जेव्हा जागा असायचा, माझ्यासोबत खेळायचा. तो रोज रोज काहीतरी नवीन शिकतोय हे बघून खूप छान वाटायचं. वीरला लवकर झोपून मी राजीवला कसा वेळ देऊ याचा विचार करायची. बऱ्याचदा तर मी खूप अस्वस्थ होते, रडते, खूप एकटं वाटतं. राजीव काही ना काही कारण सांगून उशिरापर्यंत बाहेर थांबतो. मी वाट बघत असते त्याची. पण थकलेली असते ग मी पण. काही वेळपर्यंत जागी राहते. कधी झोप लागते माझं मला कळत नाही ग. आणि हा आल्यावर मला उठवत सुद्धा नाही. मला कधी कधी खूप बरं वाटतं की हा मला समजून घेतो याचं. पण जेव्हा हे समजतं, हा कामासाठी नाही तर फक्त त्याला बाहेर राहण्यासाठी जास्त आवडतं. म्हणून बाहेर हा फिरतो. खूप वाईट वाटतं मला. मी खूप विचार करते ग प्रत्येकाचा. पण आज राजीव कालपासून जे वागतोय त्याने मला धक्का बसला आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवून मी आज नवनवीन स्वप्न पाहते. ज्याचा माझ्यासाठी, माझ्या जगण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. त्याला माझ्यापासून दूर व्हायचं आहे. निधी पुन्हा हुंदके देऊन माया रडू लागली. हे सगळं ऐकताना मला सुद्धा भरून आलं होतं. मी फक्त मायासाठी शांत होती. मायाचं ऐकून तिला वाईट तर वाटत होतंच, पण तिला तिची दया जास्त येत होती. आता मी मायाला फक्त आधार देत होती. काही समजावत नव्हती. माया पुढे बोलू लागली. राजीवला मी आता आवडत नाही. तो मला वेळ देण्यासाठी टाळतो. कधी असं वाटतं हा फक्त वीर घरामध्ये आहे म्हणून घरामध्ये येतो. मला खूप गोष्टींची कल्पना आधीच येते. पण यावेळेस मी सगळं काही कळून न समजल्यासारखं करत होते. राजीवला माझ्यासोबत काही बोलायचं नसेल, त्याला काही वाटलं नसेल, त्याने माझ्याबद्दल थोडंही विचार केला नसेल का? तो इतका वैतागला होता की तो मला घटस्फोट घेऊया असं बोलला आणि निघून गेला. मला काहीच समजत नव्हतं. तो वैतागून गेला की माझी अवस्था पाहू शकत नाही म्हणून निघून गेला. हा मला सोडून गेला तरी मी कशी राहू? आणि माझा वीर, काय करू मी विधी? मला वेळ लागेल आता. विधीने मायाच्या डोक्याला हात लावला आणि थोडं मायाला डोकं शांत ठेव म्हणून समजावत होती. मायाचं डोकं थोडं गरम झालं होतं. तितक्यात वीरच्या रडण्याचा आवाज आला. माया, वीरसाठी तुला स्वतःला सावरायचं आहे. हे लक्षात ठेव. वीर उठला आहे. आता तुला जवळ घेऊन काहीतरी खाण्यासाठी दे मग. आपण नंतर बोलूया. असं म्हणून विधी स्वयंपाकघरामध्ये गेली. मला खरं तर मायाचं वाईट वाटलं होतं. पण राजीव सोबत आता बोलायचं असं विधीने ठरवलं. तिला आता दोन्ही बाजू जाणून घ्यायच्या होत्या.
ती बेडरूममध्ये गेली आणि मायाला म्हणाली, "तुला हवं तितकं इथे राहा. तुझं हक्काचं घर समजून आणि वीरची मावशी आहे विसरू नकोस." मायाला आधार हवा होता. तिने ठरवलं होतं, किती काही झालं तरी आई-बाबांना त्रास नाही द्यायचा. आता मी जे बोलली त्यावरून तिने आता माझ्याकडे राहायचं असं ठरवलं. थोड्या वेळात मी मायाला आराम कर तू पण असं सांगितले. काही महत्वाचं काम आहे असं सांगून मी घराबाहेर पडले. खरं तर ते महत्वाचं काम मायाला कळून नव्हतं द्यायचं. मी राजीवला भेटण्यासाठी निघाली होती. राजीवला आपण भेटूया का असं विचारून बघूया का? राजीव नक्की कुठे आहे? काही माहित नाही. असे विचार करत करत मी राजीवच्या ऑफिसमध्ये पोचली. तिने रिसेप्शनला चौकशी केली. राजीव आहे का? अशी. तेव्हा मला समजलं, राजीव एका महत्वाच्या मीटिंगमध्ये आहे. थोडा वेळ वाट बघूया. असं बोलून मी थांबायचं ठरवलं. माझी नजर पूर्णपणे ऑफिसवर फिरत होती. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना न्याहाळत होती. संशयाने की उत्सुकतेने हे मला ही माहीत नव्हतं. काही वेळातच मला राजीव समोर दिसला. राजीव, मी कोणताही विलंब न करता आवाज दिला. विधी, तू इकडे? मी गोंधळून गेली. या गोष्टीची मला कल्पनाच नव्हती की राजीवही आपल्याला काही विचारू शकतो. राजीव पुढे म्हणाला, विधी ये ना, आतमध्ये बसूया. मला काही सुचत नव्हतं. त्यामध्येच राजीवच्या मागे मागे गेली. त्याने खाण्यासाठी काहीतरी मागवलं. नंतर मला बोलतो, मॅडम, आता तरी सांगणार का? इकडे कशा आलात? आता मी थोडं स्पष्ट बोलायचं आणि विचारायचं ठरवलं. मी म्हणाली, काय करणार? माझ्या मैत्रिणीने आणि भावाने पराक्रम असे केलेत तर यावं लागलं. हे ऐकताच राजीवच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तो म्हणाला, या विषयावर आपण नको बोलायला. ते सोडून काही असेल तर बोलूया. पण इतक्यात शांत राहणार ती विधी काय? मी इतका प्रवास करून हे ऐकण्यासाठी नाही आले. मला खरं आणि सर्व स्पष्ट हवंय. तुझं खरंच मायावर प्रेम होतं? मी घाईघाईने विचारून बसले. राजीव खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, विधी, होतं म्हणजे मी अजूनही मायावर तितकंच प्रेम करतो. पण तिला कदाचित त्याची जाणीव नाही. तिला मी सोडून बाकी सर्व गोष्टी, व्यक्ती खूप महत्वाच्या वाटत आहेत. खूपदा असंही वाटतं, हिला आपण हिच्या आयुष्यामध्ये नसलो तरी काही फरक नाही पडणार. तितक्यास मी त्याला थांबवलं आणि म्हणाली, मग आज माझ्या घरी येऊन बसणार का? कुणाला किती फरक पडतोय की नाही ते. आणि कदाचित तू खुश आहेस. वीर आणि माया तुला सोडून गेल्या आहेत. तर हे ऐकून राजीवला खूपच जास्त वाईट वाटले. राजीव म्हणाला, मी जे अनुभवतोय ना ते कोणीच अनुभवायला नको असं वाटतं. मला नेहमीच. मी पुढे विचारू लागले, म्हणजे नक्की काय चाललंय दोघांचं? दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. मग हे काय चाललंय सर्व? राजीव म्हणाला, माझ्याकडे नाही याचं उत्तर. पण ती आता आधीसारखी नाही राहिली. ती माझं काही ऐकत नाही. तिला हवं ते हवं तसं वागते. हा काही गोष्टीमध्ये माझा हट्ट असतो. तिने माझं ऐकायला हवं,
पण तेव्हाच तिचाही हट्ट असतो, मी का ऐकू नेहमीच? मला असं वाटतं, तिला माझ्याबद्दल प्रेम, आदर काही उरलं नाही. तिला तिच्या मनासारखं राहू दे. म्हणजे तिला माझा कोणताही त्रास नसेल ना. हा राहिला प्रश्न वीरचा. तर मी त्याला कधी काहीच कमी पडू देणार नाही. आणि मायासाठी असं विचारही केला तरी तिला त्याची गरज भासत नाही. तिचं मनातलंही मला कळतं. तिला वाटतं हा माझा चांगला जॉब आहे. मी सगळं तू करतोस ते करते. मग मीच का तुझं ऐकायचं? आणि मी सर्व गोष्टी माझ्या मी करू शकते. ती लग्नाचा वाढदिवसही विसरली. मग जिथे गरज नाही तिथे मी का थांबू? मी हसून म्हणाले, लहान आहात का? प्रेम म्हणजे गरज आहे का? तिला गरज नाही हे तुला वाटतं. तेही कशासाठी? तर ती जॉब करते, हवं ते वागते म्हणून. लग्नाचा वाढदिवस विसरली. का विसरली? ती खूप मज्जा करते आणि त्यामध्ये तिच्या लक्षात नाही राहिलं असं का? ती काय जॉब करते, कुठे करते, कसं करते, हे सगळं राजीव माहीत आहे का? त्यात तिला स्वतःसाठी किती वेळ असतो, वीरसाठी किती आणि मग तुझ्यासाठी किती असतो, हेही बघ. तुला हे एकदम मनापासून वाटतंय का, की तिला तुझी गरज नाही, तिचं तुझ्यावर प्रेम नाही, कोणताच आदर नाही? याचं उत्तर राजीवने दिला नाही. पुढे मी त्याला समजावून लागले, हे बघ राजे, माया माझ्याकडे आल्यापासून फक्त आणि फक्त राजीव असं कसं वागू शकतो? त्याचं माझ्यावर प्रेम नाही राहिलं का? मी इतकी वाईट आहे का? वीरचे मम्मी पप्पा वेगवेगळे कसे राहणार? आणि महत्वाचं, राजीव मला समजून का नाही घेत? हेच बडबडते. राजीव, तिचं डोकं खूप तापलं आहे. तिला वेळ लागेल. तुझ्या या घटस्फोटच्या मागणीने राजीव खूप शांत उभा होता. त्याच्याकडे काहीच बोलण्यासारखं उरलं नव्हतं. असं त्याचं म्हणणं होतं. मी त्याला म्हणाली, चल आता, तू माझ्या घरी यायचं आहे. माया आणि तू माझ्या समोर बोलायचं आहे. मला बघायचं आहे, नक्की कोणाला गरज नाही. राजीवचं होकार नकार येण्याआधीच मी तिथून निघाली आणि मागे वळून म्हणाली, चल निघायचं आहे. राजीवही माझ्या मागे निघाला. वीर आणि माया शांत झोपले होते. तितक्यात दरवाजा ठोकवण्याचा आवाज आला. माया एकदम दचकून उठली. पुन्हा दरवाजा ठोकवण्याचा आवाज आला. मायाला वाटलं आता मीच आली असेल, म्हणून ती थोडी घाईमध्ये दरवाजाकडे गेली. दरवाजा उघडताच तिला समोर माझ्यासोबत राजीवही दिसला. मायाला काय करावं सुचेनासं झालं. तिने फक्त दरवाजा उघडला आणि वीरकडे बघून निघून गेली. राजीवला की कसं काय ते काही कळत नव्हतं. मी राजीवला आतमध्ये ये आणि बस शांत. काही विचार करत बसून असं बोलून त्याला पाणी दिलं. मी मायाकडे जाऊन येते असं म्हणून आत गेली. मी मायाला आवाज देताच माया चिडली आणि म्हणाली, तू हे का केलंस विधी? त्याची इच्छा नाही माझ्यासोबत राहायची. तू का हे करतेस? असं जबरदस्तीने नाती नाही टिकणार. तितक्यात राजीव म्हणाला, जबरदस्ती कोणासाठी? तुझ्यासाठी की माझ्यासाठी? माया चिडून म्हणाली, तुझ्यासाठी. तिला मी नकोय. तुला फक्त एकटं राहायचंय. तुला मी नको कदाचित आणि वीरही नको असे.
हे ऐकताच राजीव भडकला आणि म्हणाला, "वीरला मध्ये नाही घ्यायचं. नाहीतर बघ." मी पुढे गेले आणि म्हणाले, "शांत राहा. दोघेही शांत राहा." तितक्यात माया खूप रडू लागली. राजीवलाही हे माहीत होतं, माया किती भावनिक आहे. विधी मायाला हात लावणार तितक्यात राजीवने मायाच्या डोक्यावरून हात फिरवला. मायाने तो रागाने बाजूला केला. राजीवने पुन्हा हात ठेवला. तितक्यात माया उठली आणि राजीवला मिठी मारून त्याला मारू लागली. "का असं करतोयस? का असं वागतोस? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. कसं सांगू तुला?" असं माया रडत रडत बोलत होती. राजीव म्हणाला, "शांत हो आधी. मला नाही बोलायचं तुझ्यासोबत." मी जे सगळं बघून हसत रडत ही होती. त्याचं प्रेम आहे की काय हे कळत नव्हतं मला. माया म्हणाली, "राजीव नको ना असं करू. मला तुझ्यासोबतच राहायचं आहे. का असं करतोयस?" राजीव म्हणाला, "तुला माझी गरज नाही. तुला वेळ नाही. काही लक्षात नाही. मी तुला त्रास देतो ना. हवं तसं वागून नाही देत. मग आता हवं तसं वाग. हवं ते कर. मी कुठे असेल अडवायला?" हे ऐकून माया त्याच्या गळ्यावर केस करते आणि बोलते, "लव यू ना. तू का समजून नाही घेत?" राजीव सुद्धा तिच्या कपाळावर किस करून म्हणतो, "लव यू टू बेबी." मी दोघांनाही आनंदाने घट्ट मिठी करते आणि बोलते, "लव यू बोथ ऑफ यू." तितक्यात वीर उठतो, तेही रडत. मग राजीव वीरला उचलून घेतो आणि मायालाही जवळ घेतो. म्हणतो, "मला पण तुमच्याशिवाय कोण आहे? तुम्हीच माझं सर्वस्व आहात." मी म्हणाली, "हो ना. आता असलं लहान मुलासारखं भांडण करत बसू नका. आणि हे घटस्फोट वगैरे तर बिलकुल नाही." माया आणि राजीव मला खूप खूप धन्यवाद बोलतात आणि नेहमीच अशी आमच्यासोबत राहा असं बोलतात आणि तिघेही हसू लागतात. स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.